आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2021, 21-22 तशा अर्थाने विशेषतः 20-21 कोरोनाची सुरुवात झाली आणि कोरोनाने सगळ्या जगात थैमान घातलं. स्वाभाविकपणे त्याचा फटका महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात बसला. महाराष्ट्र हे देशातलं सर्वाधिक कोरोनाबाधित आणि कोरोनाच्या मृत्यूंचं संख्या असलेलं राज्य होतं. कोरोनाच्या राज्य सरकारच्या अपयशाची अनेक कारणं वारंवारपणे विधिमंडळामध्ये अन्य वेगळ्या व्यासपीठांवरती चर्चेली गेली. भारतीय जनता पार्टीने त्यावेळी वेळोवेळी आवाज उचलला. पण केवळ राज्य सरकारनीच नाही तर स्थानिक ठिकाणी सुद्धा हे दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं की कोरोनाचा वापर किंवा कोरोनासारख्या आजाराचा वापर करून तुंबड्या भरण्याचं काम किंवा कोरोनाची संधी भ्रष्टाचाराचं एक कुरण करण्याचं काम राज्यात अनेक ठिकाणी झालं. कोल्हापूर खरं म्हणजे अशा प्रकरणामध्ये आपलं नाव असू नये असं कोल्हापूरकरांची भावना असणार. पण दुर्दैवाने कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचं एक कुरण येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्येच घडलं. आणि मी एक आकडेवारी बघत होतो, अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाऊ नये असं म्हटलं जातं की मृतांच्या टाळूवरची लोणी खाण्यास जमात असं एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. नेमकं मृतदेहाच्या बॅग्समध्ये सुद्धा जिथे भ्रष्टाचार झाला, 300-350 रुपये असणारी बॅग जी कोरोना काळात मृतदेहाला गुंडाळला गेलेली 600-650 ला खरेदी केली गेली. पण हा एकच विषय नव्हता. त्या सगळ्या कार्यकाळामध्ये मग पीपी किट असेल, पल्स ऑक्सिमीटर असेल, N95 मास्क असेल, स्कॅनर आहेत, थर्मल स्कॅनर आहेत, अँटीजेन टेस्ट किट आहे. म्हणजे N95 ची किंमत ही मार्केटमध्ये 42 रुपये होती. प्रत्यक्षामध्ये 5 पट किमतीने 205 रुपयांनी ती खरेदी करण्यात आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पल्स ऑक्सिमीटर अनेकांना घरात नेहमी वापरलं जायचं, आजही अनेकांच्या घरात असेल. मार्केटमधली किंमत 525 असताना 1750 नी ती खरेदी केली गेली. पीपी किट आहे, त्याचे वेगळे असतात, 50 GSM, 70 GSM, 90 GSM. त्याची मार्केटमध्ये किंमत साधारणतः 250, 300, 350 त्यावेळी होती. तब्बल तिप्पट किमतीने 1000, 1100, 1750 अशा किमतीने हे पीपी किट खरेदी केले गेले. थर्मल स्कॅनर 1400-1500 किंमत त्याची असताना मार्केटमधली 10,000 रुपयाला ते एक अशा पद्धतीने खरेदी केले गेले. आणि सगळ्यात महत्वाचं सरकारचा नियम असा आहे शक्यतो की हे सगळं जेमवरती एक अतिशय नवीन पोर्टल सुरू झालंय, जी या सरकारच्या म्हणजे केंद्रामध्ये मोदी सरकारने एक नवीन कल्पना आणली, जेम पोर्टल. म्हणजे अशा शासकीय खरेदी ही जेमवरनं व्हावी, जिथे भ्रष्टाचाराला वाव नाही. आपल्या रिक्वायरमेंट टाकायच्या, पुरवठादार आपल्या किमती टाकतो आणि तिथे माल पोहोचला की पैसे सरकारकडे दिले जातात. अतिशय सुलभ पद्धतीचं कुठलाही खरेदीदार कुठेही माल पाठवू शकतो. मधला दलाल, मधला सगळ्या गोष्टी दूर करणारं अशा प्रकारचं हे जेमचं अतिशय महत्वपूर्ण पोर्टल आहे. पण या पोर्टलकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ही मार्केटमधनं खरेदी करण्यात आली. 88 कोटी रुपयाची बिलं यामध्ये देण्यात आली आहेत. आणि हेच बिलं देत असताना सर्व प्रकारचे नियम धाब्यावर बसवले गेले. नॉर्मली एक पद्धत साधारणतः असते की जो माणूस त्या विषयातला चांगला बनवतो
त्याच्याकडनं समजा अगदी समजा मान्य असू शकतं की फार हादघाईची परिस्थिती आहे आणि त्या हादघाईच्या परिस्थितीमध्ये तातडीने कोरोनाचा आजार खूप गंभीर आहे आणि त्यामुळे तातडीने एखादा औषध किंवा त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीनी कडनं तातडीने संपर्क साधलाय आणि समजा काही गोष्टी घेतल्यात असं असं समजू शकलो असतो. हे समजा कारणच नाही, पण तरी सुद्धा चला तरी काही समजत नव्हतं, कोरोना गोंधळ होता. पण इथं थेट म्हणजे ज्याचा काहीच संबंध नाही अशा लोकांकडून ही खरेदी करण्यात आली. म्हणजे सगळ्या मास्क खरेदी अन्य कुणाकडून तरी करण्यात आली. दुसरी खरेदी ती सुद्धा जो कोणी ज्याने आयुष्यात कधी अशा प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन केलं नाही अशा लोकांना ते काम देण्यात आलं आणि या कामातनं म्हणजे टेक्सटाईलवाला वेंडर होता, थर्मल स्ट्रेचा वेंडर हा टेक्सटाईलवाला होता आणि मास्कचा वेंडर खरेदीदार ज्याकडून खरेदी केलं हा फॉन्ड्री बनवणारा होता. म्हणजे ज्याचा काहीच संबंध नाही अशांकडनं खरेदी केली गेली आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. बरं, भ्रष्टाचाराचा नुसता आरोप आहे का? तर हा आरोप नाही. सरकारमार्फत जे इंटरनल ऑडिट होतं त्या ऑडिटमध्ये हे सगळे प्रश्न उपस्थित केले गेलेत. मी जे जे प्रश्न आता मांडले हे केवळ विरोधी पक्षाचे आरोप नाहीत, तर सरकारच्या ऑडिटरनी निर्माण केलेले मुद्दे प्रश्न आहेत. त्यामुळे या सगळ्या पद्धतीचं अत्यंत चुकीच्या पद्धतीने खरेदी, जिथे भ्रष्टाचाराला पूर्ण वाव आहे अशा पद्धतीने केलं गेलं. प्रश्न असा आहे या संदर्भामध्ये वारंवार पत्रव्यवहारही झाला. म्हणजे राजवर्धन माझ्या शेजारी जे बसलेले आहेतच, तुम्हाला सगळ्यांच्या परिचित आहेत, यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं, अजित पवारांना पत्र पाठवलं उपमुख्यमंत्री म्हणून, आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार केला, पालकमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला, पण त्यांना कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही. भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये म्हणजे गेल्या 2.5 वर्षामध्ये कोल्हापूरचा विकास ठप्प झालाय. कोणत्याच प्रकारच्या विकासाला कोल्हापूरच्या चालना मिळाली नाही. पण मुंबई महापालिकेशी एका बाबतीमध्ये कोल्हापूरकर स्पर्धा करतायत, त्या म्हणजे भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये. 88 कोटीची ही बिलं दिली गेली. मात्र या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या विषयामध्ये अंतर्गत ऑडिटरनी सर्व मुद्दे उपस्थित केल्यानंतर पालकमंत्री गप्प का हा आमचा सवाल आहे. कुणाच्या मित्रांना वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबलं जात आहे. या वेगवेगळ्या पुरवठादारांचे किंवा हे वेगळे पुरवठादार, मग ते टेक्सटाईल मिलवाले आहेत, ते फॉन्ड्रीवाले आहेत, बाकी सगळे जे अव्वाच्या सव्वा किमतीला जे माल दिला गेला, हे वेगवेगळे पुरवठादार नेमके कुणाचे मित्र आहेत यावर पालकमंत्री काही बोलणार आहेत का? कारण कोल्हापूरच्या जनतेचा हा हिस्सा आहे. जिल्हा परिषदेमधून ज्या पद्धतीने हे बिल दिली गेली, कोल्हापूरकर जनता, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या याच्यातली जनता किंवा वेगळ्या आपत्ती निवारण निधी आलेला हा शेवटी जनतेचा निधी असतो. या जनतेचा निधीचा अपव्यय भ्रष्टाचार पद्धतीने वाटप केलं गेलं. सातत्याने पाठपुरावा केला, पत्र पाठवली, निवेदन दिली, सगळ्या गोष्टी केल्या, पण पालकमंत्री या विषयावर बोलायला तयार नाहीत. काल आशिष शेलारांनी आरोप केल्यावर मात्र ते म्हणाले मी अब्रू नुकसान दावा करेन. आमचा प्रश्न हाच आहे, कोणत्या मित्रांना वाचवण्यासाठी किंवा कुणाच्या मित्रांना वाचवण्यासाठी पालकमंत्री खरं म्हणजे दावाच करायचा असेल तर त्यांनी या सगळ्यांवरती करायला पाहिजे होता. या सगळ्या पुरवठादारावरती केस पालकमंत्र्यांनी करायला पाहिजे होती.
पण पालकमंत्री म्हणतात की जे आरोप करणाऱ्यावरतीच मी कारवाई करेन आपल्या नुकसानाची. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची ही पालकमंत्र्याची कृती दिसते. त्यांना एवढी कोल्हापूरवासियांची तळमळ आहे, त्यांना एवढी कोल्हापूरवासियांबद्दल आस्था आहे, तर कोल्हापूरकरांचे पैसे लुटणाऱ्याबद्दल ते कारवाई करायला का तयार नाहीत? नेमके कोणाचे मित्र, कोण मित्र या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत म्हणून पालकमंत्री बोलत नाहीत, हा आमचा प्रश्न आहे. ज्यावेळी या सगळ्या प्रकरणामध्ये वारंवारपणे पाठपुरावा करून काहीच दाद मिळत नाही, हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी शेवटी न्यायालयाचा आसरा घ्यावा लागला, न्यायालयामध्ये जावं लागलं. आणि या प्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करणारे आणि आपल्या सगळ्यांचे परिचित राजवर्धन राजे विठ्ठलराव नाईक निंबाळकर माझ्या शेजारी बसलेत, आपल्या सगळ्यांचे परिचित आहेत. हे न्यायालयात गेले, उच्च न्यायालयामध्ये, आणि ज्या पद्धतीची 88 कोटी रुपयाची बिलं दिली गेली आणि आज 35 कोटीचा भ्रष्टाचार त्यात झाला, अशा प्रकारची चर्चा आहे. कोविडच्या काळात टॅकल करण्यासाठी याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी न्यायालयात जाऊन केली. न्यायालयाने या संदर्भामध्ये संबंधितांना आपलं म्हणणं मांडायला सांगितलंय 13 जून पर्यंत. 29 एप्रिल पर्यंत. 13 जून पुढची तारीख आहे हिअरिंगची. 29 एप्रिल पर्यंत शपथपत्र दाखल करावं असं म्हणणं केलंय त्यांनी. जे विरोधक म्हटलेले आहेत, ज्यांच्या विरोधात त्यांनी दाखल केलंय, स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि इतर असे 11 जण आहेत, त्या सगळ्यांना प्रतिवादी केलंय त्यांनी. तर याच्यामध्ये दखल घेत, खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये उच्च न्यायालय खूप कठोर झाले पीआयएल बाबतीमध्ये. तुम्हाला माहिती असेल की 2 पीआयएल, त्यात एक भाजपची पण होती आणि त्यांनी ते गिरीश महाजनांची पण होती, की पीआयएल मध्ये सरळ सांगतं न्यायालय की याच्यामध्ये 10 लाख भरा, नंतर आपण त्यावरती विचार करू. पण हे प्रकरणाची गंभीरता, कोविडच्या नावाखाली मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, कोविडच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा प्रकार, हा सगळ्यात लक्षात घेता हे सगळे कागदपत्र सबमिट केल्यानंतर 29 एप्रिलला प्रतिवादींनी ॲफिडेव्हिट सादर करावं, प्रतिज्ञापत्र सादर करावं. अशा प्रकार आपलं म्हणणं काय सगळ्या विषयावरती, अशा प्रकारचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले.